नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2ची पूर्वपरीक्षेचा सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. हा सराव पेपर जानेवारी महिन्यामध्ये आपला असणार आहे आणि बोर्ड परीक्षा 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. असंच प्रश्नपत्रिकेचं पॅटर्न आपलं असणार आहे. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर असेल आणि हा सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाईल. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला दिल्या जातील. त्याचबरोबर आपल्याला यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. ऐच्छिक विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी संरक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा, मॅथ प्रॅक्टिकल, सायन्स प्रॅक्टिकल, त्यानंतर मराठी, इंग्रजी आणि हिंदी या विषयांचं अंतर्गत मूल्यमापन अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा. त्यात आपल्याला सर्व विषयांचे व्हिडिओ सहजगत्या मिळतील. काही अडचण आल्यास कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. क्वेश्चन 1 5 गुणांसाठी. बघा या ठिकाणी 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचे 4 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर बी भाग, आन्सर द फॉलोइंग 5 गुणांसाठी. बघा सर्व प्रश्नांची उत्तरं पण दिलेली आहेत. सायंटिफिक रिझन 4 गुणांसाठी. कोणतेही 2 सोडवायचे. बी भागामध्ये थोडक्यात उत्तरे विचारलेली आहेत 6 गुणांसाठी. त्यापैकी कोणतेही 3 सोडवायचे आहेत. 5 दिले जातील. बघा यातलेच काही प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी येतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 15 गुणांसाठी. 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला सोडवायची. बघा ते प्रश्न. त्यांची उत्तरं पण दिलेली आहेत.
पुढचे प्रश्न. त्यानंतर प्रश्न चौथा, 5 गुणांसाठी 2 प्रश्न दिले जातील. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पद्धतीने लिहायचे. चार्ट बघा. या पद्धतीने अचूक भरल्यास आपल्याला 5 मार्क्स मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2ची सेमीच्या मुलांची क्वेश्चन पेपर या ठिकाणी अभ्यासलेली. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ती कमेंट करा. थँक्यू.